मला न्याय द्या. देवताचा मला न्याय द्या. नमस्कार मित्रांनो, नागपूर येथून एक धक्कादायक बातमी. मतिमंद मुलीवर अन्यायासाठी उपोषण. नागपूरमधील एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका मतिमंद मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात थेट शासनाला जाब विचारला जात आहे. नागपूर येथील एका शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून मतिमंद मुलीवर अन्याय झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलगी वंशिता डोंगरे हिला न्याय मिळावा यासाठी शासनाकडे जोरदार मागणी केली जात आहे. या प्रकरणावरून आता थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे की देवाभाऊ वंशिता डोंगरेला न्याय देणार का? आरोपावरून शिक्षण संस्थेतील काही जबाबदार अधिकारी यांनी आपली जबाबदारी पार न पडता मतिमंद मुलीवर मानसिक व सामाजिक अन्याय केला. या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वंचिताच्या न्यायासाठी सामाजिक कार्यकर्त्या अनिता कोलते यांनी थेट मुंबईत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणाची निपक्ष चौकशी होऊन दोषीवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी आहे. या घटनेमुळे दिव्यांग व मतिमंद मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतिमंद मुलीला न्याय मिळावा यासाठी हा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आज मुंबई येथे कुमारी मानवता उर्फ वंशिका डोंगरे ही नागपूर येथून आलेली ही आमची लाडकी मुलगी आहे आणि या मुलीस ही मतिमंद असून या मुलीवरती गेल्या 2003 पासून मानसिक छळ संकेत अनिल डोंगरे सचिव नव युवक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मानवता हायस्कूल नागपूर तसेच श्रीमती चारुतला संजय डोंगरे यांनी सातत्याने अन्याय केलेला आहे. या डोंगरे परिवारावरती आमच्या इथं भगिनी आहेत वनिता डोंगरे, ह्या सुद्धा या छोट्या मुलीला घेऊन आलेल्या आहेत. या वनिताताईंवर सुद्धा अनेक वर्षापासून म्हणजे 2003 ला त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले आणि त्यानंतर यांच्यावरती सातत्याने यांचा मानसिक छळ केला जात आहेत आणि यांना संपूर्ण जे त्यांच्या परिवारामधून पूर्ण बेदखल केलेलं आहे. तर त्या निमित्तानं आम्ही येथे मुंबईमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक एनजीओची सर्व लोक एकत्र आलो आणि या माध्यमातून ज्या सौ अनिता कोलते ह्या जन आंदोलन आता लवकरच उभं करणार आहे. या संदर्भामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आदितीताई तटकरे, महिला आयोग, मानवी हक्क आयोग या सर्व आयोगांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. कारण एका निरागस, निष्पाप आणि एका म्हणजे वडिलांपासून अनाथ झालेल्या मुलीवरती अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहेत आणि या मुलीला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व देशातील संघटना या मुलीला न्याय मिळण्यासाठी, कारण 2023 ला तिचे वडील एक्सपायर झाले आणि तेव्हापासून तिची आई ही पालन पोषण करत आहेत आणि तेव्हापासून तर आज आपण 2025 मध्ये शेवटच्या वर्षामध्ये आहे, शेवटच्या दिवसामध्ये आहे, तरी सुद्धा यांना न्याय मिळालेला नाही. या वंशिका मानवता या मुलीला न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण आपण जन आंदोलनामध्ये संपूर्ण एनजीओ, सर्व सामाजिक संघटना आणि समाजाप्रती जाणीव असलेले लोक, मतिमंद मुलींसाठी काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र यावे यासाठी सौ अनिता कोलते यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी वंशिकासह आणि तिच्या आईसह बेमुदत आमरण उपोषण, तिला न्याय मिळेस्तोवर हे सुरू राहणार आहे. त्यासाठी आज संपूर्ण ही पत्रकार परिषद ही घेण्यात येत आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वंचिताला न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहूया. धन्यवाद.